भिवंडीमध्ये इमारत दुर्घटनेमध्ये 9 जणांचा जीव गेला आणि ही इमारत धोकादायक घोषित करण्यात आली। रहिवाशांना बाहेर काढलं जात होतं आणि त्याच वेळेस इमारतीच्या तळमजल्यावरती पिलरचं देखील काम सुरू असताना ही संपूर्ण इमारत कोसळली। आता मुख्यमंत्र्यांनी कंत्राटदारावरती कारवाईचे आदेश दिले। बघूयात। भिवंडीमध्ये 4 मजली धोकादायक इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली। ज्यामध्ये आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झालाय। रात्री 11:30च्या सुमारास ही इमारत कोसळली। अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या जवानांनी त्यानंतर घटनास्थळी धाव घेतली। ढिगाऱ्याखालून अडकलेल्या काही जणांना सुखरूप बाहेरही काढण्यात आलं, पण त्यामध्ये 9 जणांचा जीव गेला। भिवंडीच्या नारपोली गंगारामवाडी परिसरात 4 मजली कोहिनूर इमारत 2012ला बांधण्यात आली होती, पण इमारतीचं काम निकृष्ट असल्यामुळे ही इमारत धोकादायक स्थितीमध्ये आली। महापालिकेनं इमारतीला धोकादायक म्हणून घोषितही केलं होतं। दुसरीकडे इमारतीच्या तळमजल्यावर इमारतीच्या पिलरच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं। काल संध्याकाळी 6 वाजल्यापासून इमारतीला तडे जाण्यास सुरुवात झाली। प्रशासनाने खबरदारी म्हणून जवळपास 25 नागरिकांना इमारतीमधून बाहेर काढलं, पण काही रहिवासी इमारतीमध्ये सामान आणण्यासाठी गेले। त्याचवेळी इमारत कोसळली आणि त्यामध्ये 9 जणांचा जीव गेला। हमारा जो है ना, जो बिल्डिंग जो गिरा है ना, तो उसके साथ में 4 रूम दब गया है। बिल्डिंग के साथ में 4 रूम दबा है। आप कैसे बचे? हम लोग को मालूम था ना जो वो बिल्डिंग गिरने वाला है। पिलर जो था उसका टेढ़ा हो गया था, तो हम लोग को पहले खाना खा के भाग गया। मालूम है गिरेगा तो हम लोग को पहले खा के कपड़ा उपड़ा कुछ नहीं लिया। जो देखो जो जैसा है सब छोड़ा और सीधा रूम भागा। जैसे भागा कि बिल्डिंग गिर गया। इमारत धोकादायक स्थितीमध्ये असताना सुद्धा काम सुरू ठेवणाऱ्या कंत्राटदारावर फौजदारी कारवाईचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। दुर्दैवी अशा प्रकारची ही घटना आहे। ही इमारत C1 कॅटेगरीची होती। ती रिकामी करण्याचे आदेश दिले होते। जवळपास 25 लोक त्यातनं रिकामेही केले होते असं मला आयुक्तांनी सांगितलं, पण तरी देखील जो काही कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या लोकांनी तिथे रिपेअरचं काम सुरू ठेवलं आणि त्यानंतर ही घडलेली घटना आहे। अशा पद्धतीनं ज्या कंत्राटदाराने हे काम सुरू ठेवलं त्याच्यावरही फौजदारी कारवाई करावी अशा प्रकारचा आदेश आयुक्तांना देण्यात आलेला आहे। आणि अशा पद्धतीनं C1 कॅटेगरीच्या ज्या बिल्डिंग्स आहेत तिथे जे लोक बाहेर निघत नाहीत त्यांना कसं बाहेर काढता येईल याकरता सक्तीचा प्रयत्न करावा असेही निर्देश देण्यात आले। महापालिकेकडून धोकादायक इमारती घोषित होऊन सुद्धा वेळीच रहिवासी बाहेर पडण्यास नकार देतात, त्यामुळे अशा दुर्घटनेमध्ये अनेकांचा जीव जातो। हेच भिवंडीमध्ये सुद्धा घडलं। संजय भोईरसह सुनील जाधव, TV9 मराठी, भिवंडी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।